Good morning Sahyadri, media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी भोगाव येथील महारुद्र मारुती मंदिर येथे 11 ब्राह्मणांच्या हस्ते महापूजा व अभिषेकाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे ही प्रार्थना महारुद्र मंदिर भोगाव येथे करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील गाजलेल्या कथित जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात टोळीने 4 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. तसेच पोलिसांकडून संशयितांची हाताळलेली 16 बँक खाते सील करण्यात आली आहेत. कोल्ड कॉपीवरून आता राजकारण पेटू लागले आहेत. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेच्या शिवसेनेत कोल्ड कॉपीवरून कोल्ड वॉर सुरू झाला असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना टोला हाणत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना असा टोला लगावला आहे. म्हणाले की विद्यमान खासदार आहेत ते मला कोल्ड कॉपी द्यायचे. आज येताना मी तेच विचार करत होतो, मला कोल्ड कॉपी कोण देणार. यालाच आता शिंदेच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी उत्तर दिले आहे. दीपेश म्हात्रे म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोक जागा शोधण्याचं काम करत आहेत. त्यांना नवीन कार्यकर्ते मिळत नाहीत. लोक मिळत नाहीत. कार्यकर्ते शोधण्यासाठी पक्ष नेतृत्वाला इथे यावे लागते. हीच मोठी शोकांतिका आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला माणसं मिळणार नाहीत. त्यामुळे कोल्ड कॉफीवरून कोल्ड वॉर सुरू असलं तरी कल्याण लोकसभेत येत्या काळात शिंदेची शिवसेना आणि ठाकरेची शिवसेना यांच्या जोरदार राजकारण चालणार हे नक्की. उबाटा गटाचे लोक आहेत ते आपली जागा शोधण्याचं काम करतायत. त्यांना नवीन कार्यकर्ते मिळत नाही, त्यांना लोक मिळत नाही. ते मिळवण्यासाठी, ते कार्यकर्ते शोधण्यासाठी इथपर्यंत पक्षाच्या नेतृत्वाला इथे यावं लागतं. हीच मोठी शोकांतिका आहे. उबाटा गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण आता माणसं मिळणार नाही. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा रोडवर कापूस घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चालक जखमी झाला असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहोचले. या दृष्टीने या कालव्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. रेल्वेत चढताना उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम कांबळे, सुमित जाधव असा या दोघा चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केल्यात. अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील तवेवाला बाबा म्हणून नावारूपास असलेला गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यांनी आपल्या आश्रमातच मध्य प्रदेश येथील महिलेवर 3 महिने बलात्कार केला होता. त्याचे अश्लील चित्रीकरण सुद्धा केले होते. कोणाला सांगितले तर मारून टाकू अशी धमकी ही पीडित महिलेला दिली होती. पतीची तब्येत बरी राहत नाही म्हणून पतीचा आजार बरा व्हावा यासाठी महिला या बाबाकडे आली. मात्र या बंधू बाबांनी महिलेचा गैरफायदा घेतला. पीडितेवर वारंवार अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने 25 जानेवारीला कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये बाबाच्या अत्याचार विरोधात तक्रार दिली. पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच हा बंधू बाबा रुपू चक्कर झाला. काल रात्री भोपाळ येथील एका लॉजमध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. शेगाव एसटी डेपोमधून बस पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान ही बस छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाल्यावर सिडको येथे बसमधून काही प्रवासी उतरले. 20 प्रवाशांसह पुन्हा बस रवाना झाली. दरम्यान आकाशवाणी चौकात बसचा रॉड तुटला. त्यामुळे रस्ता व रॉड यांच्यात घर्षण ठिणग्या उडू लागल्या होत्या. त्याचा आवाज आल्याने वाहनकाने तत्काळ चालकांना माहिती देत बस थांबवली. त्यामुळे मोठा अपघात होण्यापासून टळला आहे. मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी धनगर आणि नाभिक समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आलाय. गंगावाडी येथे झालेल्या सभेत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा चांगला समाचार घेतलाय. तर मराठा समाजाच्या नावावर पैसे खाणाऱ्या लोकांचे देखील चांगलेच कान टोचले आहेत.
राज्यातील पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली स्वतः पोलीस महासंचालकांनी पत्राद्वारे केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे हे पत्र चर्चेत आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी आहे, असं रश्मी शुक्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.